सर्वांनी एकत्रित या. उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी अवघड आहे महाराज. मुस्लिमांनी जर हिरवा झेंडा वर केला तर सर्व मुस्लिम बांधव त्या झेंड्याखाली जाऊन बसतात. बौद्ध धर्माच्या लोकांनी निळा झेंडा वर करू द्या, सर्व बौद्ध बांधव त्या झेंड्याखाली जाऊन बसतात. तुमच्या आणि माझ्या पुढे पहिला प्रश्न निर्माण होतो, कोणता झेंडा घेऊ हाती? घरी एकन झेंडे 22, बायको एका पक्षात, माय एका पक्षात, आजी एका पक्षात, आजोबा एका पक्षात, नवीन आलेली सुनबाई कब्बशी गाव पक्षीच फिरती. कसा ताळा जमल रे बाबा, सुधरा थोडं, कधीतरी एकत्रित या. आता कुठं तुमच्या आणि माझे दिवस चांगले नाही. जरी नोकऱ्या लागल्या पोरांनो, तो काळजी करू नका. तुमच्याकडे 5 एकर जमीन आहे, फक्त 5 म्हशी घ्या, दररोजचं दूध जालन्याला नेऊन घाला, तरी तुम्हाला बसल्या बसल्या 40,000 रुपये महिना पुरतो महाराज. कधीतरी तिरुपतीला पेत जाण्यापेक्षा कधीतरी क्रुझर करून बारामतीलाही जात जा. तिथले लोक 2 एकरामध्ये 20 लाखाचं उत्पन्न कसं घेतात हे तुम्ही बघितलं पाहिजेत महाराज. कधीतरी क्रुझर घेऊन जुन्नरला जात जाते, एका एकरामध्ये नुसतं कोथंबीर पेरतात, नुसता कांदा पेरतात. एवढा पैसा येतो कुठून त्यांना? कुठंतरी आपणही कमी पडतोय. असं नका समजू की आता आपल्याला वाहनाचं, आता समृद्धी महामार्ग झालाय महाराज. तुम्ही 3 तासात मुंबईला जाऊ शकता आणि 3 तासात नागपूरलाही जाऊ शकता. म्हणून तरुणांनी कुठंतरी जागृत झालं पाहिजे, कुठंतरी चांगलं जगलं पाहिजे. आणि तरुणांना विनंती माझी, जीवनामध्ये सगळं काही करा, फक्त व्यसन करू नका. म्हणून खूप सुंदर माझी तरुणांना मार्गदर्शन आहे. चांगलं जगा. काय कमी केलंय तुमच्या बापाने? चांगले कपडे घाला, चांगले मोबाईल घ्या, साधी 2 व्हीलर घेऊच नका, बुलेट घेऊन फिरा. पैशाचं काय कमी? अर्धा एकर ऐकली की बुलेट येते. तुम्ही चांगलं जगा आणि दुसऱ्याच्या लेकी बळीचंही जीवनामध्ये वाईट करू नका. माझी विनंती तुम्हाला. खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केले, द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला सर्व मंडळीला आहे. जाता जाता पुनश्च एकदा सर्वांना सांगेन, प्रत्येकाने आपल्या मायबापाची सेवा करा. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच करा, मेल्यानंतर काही खरं नाही बरं. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, हो स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळप द्यावून हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना उडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा, धर्माची सेवा करा. खूप गोड नियोजन तुम्ही सर्व पंचक्रोशीतील मंडळींनी केलं, द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला सर्व मंडळी. महाराज नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम आहे. अशा वेळेस सुद्धा तुम्ही एवढे लोक आले, एवढं सुंदर अन्नदान आहे. फक्त पंचक्रोशीतील मंडळीला माझी एक हात जोडून विनंती, बाबा हे देवस्थान काही व्यवहारे महाराजांचं आहे असंही समजू नका. हे देवस्थान काही आमच्या प्रभाकर दादाचं आहे असंही समजू नका. हे देवस्थान तुमचं माझं आहे असं म्हणा, म्हणजे त्याचा विकास होईल. आपण आपल्या माणसाला सहकार्य केलंच पाहिजेत रे. 25 मुस्लिमाचे जर घरं असले ना दादा एखाद्या गावामध्ये, तर ते 25-25, 30-30 लाखाची मस्जिद बांधताय बाबा. तुम्ही सगळेच पाटील लोक आहे, सगळेच मराठा लोक इकडं. मग तुमचं देवस्थान किती सुंदर राहिलं पाहिजे, जालन्या जिल्ह्यातलं 1 नंबर देवस्थान झालं पाहिजे, यासाठी प्रयत्न करा. आणि आपण आपल्या माणसाला मदत केलीच पाहिजे. एखादा जैन धर्माचा माणूस जर जालन्यामध्ये असेल आणि त्याच्या जर दुकानाला आग लागली, दुकान जर जळून खाक झालं ना महाराज, तर सगळे जैन लोक एकत्रित येतात आणि चंदा गोळा करून त्याचं दुकान परत उभं करून देतात. एखाद्या मुस्लिम समाजाचा जर गाडा मोडला तर सगळे मुस्लिम एकत्रित येतात आणि त्याला पैसे देऊन त्याचा गाडा परत सुरू करून देतात. तुमची ना आमची मानसिकता एवढी खराब झाली, आपल्या शेजारच्याचं जर दुकान जळलं ते दलिंद्र भजे करून खातं. कसं रे कसं मला आपला कार्यक्रम. कधीतरी आपल्या माणसाने आपल्या माणसाला सहकार्य करा. आणि एक वाक्य लक्ष देऊन ऐका महाराज, कीर्तन ध्यान देऊन ऐका माझं. ऐका माझी सर्व ग्रामस्थ मंडळीला
या पंचक्रोशीतील मंडळीला, राजकीय क्षेत्रातली बरेचसे मंडळी आहे, सगळ्या क्षेत्रातले मंडळी, माझी विनंती आहे, आपला हा सप्ताह एवढा मोठा झाला पाहिजेत महाराज, की जसं मुलगी दिवाळीची वाट पाहते ना महाराज, की कधी दिवाळी येईल, कधी माझा भाऊ मला न्यायला येईल, तसं आपल्या सप्त्याची वाट या जालन्या जिल्ह्यानं पाहिली पाहिजे. असं नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी करा. आणि माझी विनंती सहकार्य करत जा. कारण काय आहे माहितीये का, हे आश्रमाचं खूप अवघड आहे महाराज. मी सुद्धा 2-2.5 कोटी रुपयाचं मंदिर बांधतो, पण आपलं कसं एकले चलोय, कोणाची वरख नाही, घेणं नाही, आणि फक्त खायचं आणि निघून जायचं. इथं शहाणपणा करायचा. तुम्ही दारू पिणारे लोक ब्रह्मचारी माणसावर वजन टाकणार, तुमच्या बायका ऐकत नाही, कसं जमलो घरी, अजिबात नाही. म्हणून माझी विनंती आहे, संसार आश्रम चालवत असताना तो आश्रम माझा आहे असं जर प्रत्येकानं म्हणलं ना, तर तिथं वाद होण्याची काही गरज नाही महाराज. आणि आपल्या माणसाने आपल्या माणसाला सहकार्य प्रत्येकाने केलं पाहिजे. अरे बाबा हो, सोपं नसतं. जीवन जाळून जीवनभर देवाची सेवा करणं एवढं सोपं नाहीये महाराज. तुम्हाला का सोपं वाटतं का ब्रह्मचारी राहायचं, जीवनभर प्रत्येकाची मनधरणी करायची, प्रत्येकाला वा 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 करायची, एवढं सोपं नसतं महाराज. संसारित लोकांना मान द्यावं लागतं, हे सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे. परवा दिवशी एका वर्ष श्राद्धाला मी गेलो, फेटा बांधता बांधता त्याच्या पोराला म्हणलं, म्हातारा कशाने मेलं? ते म्हणे खूप देशी प्रेमी होतं. म्हणलं मेलं कशानं? टरकान उडवलं आणि मेलं म्हणे. आणि मी अभंग घेतला, याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस. आता काय वर्णन करायचं त्या कीर्तनामध्ये. पण ते तुकोबर आहे, ननोबर आहे, नाही विड भाड तुका म्हणे साना थोर, हे कोण करू शकतं? तुकोबर आहे. आपल्याला व्यवहारामध्ये संसारामध्ये वागायचं खूप सुंदर नियोजन केलं आमच्या प्रभाकर दादांनी. मला वाटतं 100 गायी आहे, बरोबर आहे का नाही? 100 गायी म्हणल्यानंतर तुम्ही इथं कमीत कमी 5,000 लोक आहे महाराज. प्रत्येकाने एक एक गाय जरी दत्तक घेतली तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही म्हणसाल दत्तक घ्यायचं म्हणजे काय करायचं? दत्तक घ्यायचं म्हणजे एका गायीला वर्षाला जेवढा चारा पाणी लागतो तेवढा तुम्ही द्यायचा, याच्यापेक्षा दुसरं काय असेल महाराज? आपल्या माणसाने, हिंदू लोकांनी हिंदू देवस्थानाला मदत केली पाहिजे. तो महाराज, आपण का लोकांच्या मनामध्ये विकल्प निर्माण होतो, म्हणून तर आपण लोक सगळे मागं आहोत महाराज. कुठंतरी टेकन देत चला. आणि आपल्या माणसाला जर सहकार्य केलं ना महाराज, तर निश्चित त्याचं समाधान काहीतरी आगळं आणि वेगळं आहे. म्हणून पंचक्रोशीतील मंडळीला माझी विनंती आहे, होईल तेवढं सहकार्य आमच्या महाराजांना करत जा. आणि मला माहिती आहे तुम्ही सहकार्य करता म्हणूनच एवढा मोठा कार्यक्रम आहे, नाही तर आमच्यासारख्या लोकांकडून काय होणार आहे महाराज? तुम्ही सर्व अन्नदानाची व्यवस्था करता, एवढं सगळं नियोजन करता, पण अजून सुद्धा माझी विनंती तुम्हाला, अजून होईल तेवढं सहकार्य करत जा. अरे बाबा हो, पोरायला तर कोणी शिकवतंय महाराज? स्वतःच्या लेकराला इंजिनियर डॉक्टर कोणी करतंय? पण ज्यांनी धर्मासाठी मायबापाचा त्याग केलाय, ज्यांनी धर्मासाठी बायको नाही केली, लेकरा बाळाचा त्याग केलाय, गाव सोडलाय, जिल्हा सोडलाय, तालुका सोडलाय, आणि तो मनुष्य जर आपल्या इथं येऊन भगवंताची सेवा करत असेल, तर आपलं फक्त एवढंच काम आहे की त्याला सहकार्य करायचं, दुसरं काहीच करायचं नाही. म्हणून खूप गोड नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी केलं. पुनश्च द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला सर्व मंडळीला आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करायची. जे बरोबर असेल ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकर शिक्षण संस्थेचं आहे, चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष आहे, येऊन ते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुम्ही ते विनवित असे पायाच्या प्रसादे काही बोलू विनोदे मज तुमच्या कृपेचे कोसने जन्मोजन्मे तुका म्हणे. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुण वाढवण्यासाठी आम्हा सर्व गुणीजन मंडळीचं आदरस्थान, ज्यांच्याकडे पाहून आम्ही गायन शिकलो, ज्यांच्याकडे पाहून आम्ही पखवाज शिकलो, असे आमचे सर्वांचे स्वामी दासोपंत स्वामी सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित. त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळी वाजवा. खूप गोड आहे. पहिला आळंदी स्वामी आणि कोष्टीभवन पांचळ हे 3 सोडून कोणी नव्हतेच महाराज, बरोबर आहे का नाही? आणि स्वामीजीचा माझा लहानपणापासून परिचय, त्यांना माहिती आहे सगळ्यात इचितर पोरग म्हणजे पुरुषा. ते मला अजून पुरुषोत्तम सुद्धा म्हणत नाही कधी काय पुरुषा. महाराष्ट्रामध्ये पुरुषा म्हणायची ताकद फक्त तुमच्यातच, नाही तर आपल्याला कोणीच काही म्हणू शकत नाही. आपल्यासारखा आडवा महाराज महाराष्ट्रात नसेल कोणी. चुकीची